ॲक्शन घेतलं आणि प्रत्येक विभागाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या संदर्भात त्यांनी प्रेझेंटेशन केलं। त्यात 92% निर्णय हे पूर्णपणे कार्यान्वित झाले। 8% निर्णय असे आहेत की ज्यातले काही निर्णय हे राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत, ते कायद्याच्या स्वरूपात आहेत आणि काही निर्णय हे 2-3-4 डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे त्याचं अजून कार्य चाललेलं आहे, पण एकूण प्रगती जी आहे ती चांगली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सगळीकडे ताकद वाढली आहे। हीच जर ताकद बघितली येत्या काळात म्हणजे 16 जागा आहेत, तेवढाच मोठा भाऊचा वाटा तिथं मिळेल, कारण ज्या पद्धतीनं समन्वयाच्या बैठका सुरू झाल्या अनेक जण दावा करतायत सगळे। आमचा प्रयत्न असा आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय आम्ही करावा आणि निश्चितपणे मला असं वाटतं की वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करतो आहोत आणि या निवडणुकांमध्ये या सगळ्या जागांवर आम्ही तिघही एकत्रितच गेलो पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो। सर, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळताना दिसत नाही आहे, अनेक ठिकाणी कुठेतरी कमी पेट्रोल डिझेल देत आहेत, याकडे कशा प्रकारे याला लागून काही ठिकाणी आणि याचा देखील तुटवडा जाणीवपूर्वक दिसतोय किंवा काही ठिकाणी तुटवडा? मी आपल्याला एक सांगू इच्छितो, वारंवार केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, त्याचा सप्लाय देखील योग्य प्रमाणात होतोय, पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो आणि पॅनिक तयार झाल्यानंतर आपलं सप्लाय चेन कशी असते, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व झालेली सप्लाय चेन असते। त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं, याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते। याचा अर्थ साठा कमी असं नाही आहे, तर अशा प्रकारच्या पॅनिकने उदाहरणादाखल आपल्याला माहिती आहे की एखाद्या बँकेमध्ये जर लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणं सुरू केलं तर ती बँक पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचे पैसे डिप्लॉयड असतात। तशीच परिस्थिती आहे। मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे, पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्ट्रप्शन्स येतील। त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीनं अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीनं माझी विनंती आहे। सर, विरोधक फूस देत आहे का? एकच मिनिटं फक्त, कारण जयंत पाटील सर गंभीर आरोप करतात नागपूरवरतून। त्यांचं म्हणणं आहे की सर नागपूरमध्ये पोलिसांना डिझेलच नव्हतं म्हणून एका गुन्ह्यामध्ये शोध घेता आला नाहीये आणि ते बोलतात की आता डबल इंजिन सरकारमधलं तेल संपलंय का? असं आहे, कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे। एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसाने अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली है। पेट्रोल डीजल को लेकर सर मौजूदा स्थिति क्या है राज्य में, लोगों के बीच में जो पैनिक क्रिएट हो रहा है उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, पेट्रोल डीजल की जो आपूर्ति है जितनी मात्रा में चाहिए उतनी मात्रा में वो आपूर्ति महाराष्ट्र को उपलब्ध हो रही है। केवल अफवाहों के कारण जो पैनिक तैयार होता है उससे सप्लाई चेन डिस्टर्ब होती है, क्योंकि वर्षों के अनुभव से सप्लाई चेन तैयार होती है। जो हम लोग स्टोरेजेस तैयार करते हैं वो भी वर्षों के अनुभव से करते हैं। एक तालुके में कितना पेट्रोल लगता है, कितना डीजल लगता है, इसके आधार पर ही वहाँ पर स्टोरेज की व्यवस्था होती है। और अचानक अफवाहों पर विश्वास रख के लोग जब लाइन लगाकर आवश्यकता से ज़्यादा पेट्रोल डीजल भरना चालू करते हैं और पेट्रोल डीजल को अपने यहाँ पर स्टॉक करना चालू करते हैं, ऐसे समय फिर ये सप्लाई चेन डिस्टर्ब होती है और इससे आपूर्ति में कमी तैयार होती है। जैसे अगर एक ही समय किसी बैंक से सारे लोग